हॅलो नमस्कार, मी स्वाती. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात झाली रात्री 10 वाजता. तर आम्ही बघू शकता आम्ही काहीतरी रेडी झालोय, खूप छान कुठेतरी चाललोय. तर आपण जातोय, सांगायचंय का? आपण जातोय देवदर्शनाला. आपली 2 दिवसाची ट्रिप असणार आहे. आपण पुण्याहून निघालोय पिंपरी चिंचवडून. तर आपण रात्रीचा प्रवास करून सकाळी जाणार आहे तुळजापूर. डे 1 आपला तुळजापूर असणार आहे. त्यानंतर तुळजापूरचं दर्शन, थोडं तुळजापूर फिरू आणि त्यानंतर पुढचा प्रवास असणार आहे आपला अक्कलकोटला समर्थांचं दर्शन घेऊ. तिथलं गार्डन वगैरे आहे ते सगळं फिरू, थोडंसं एक्सप्लोअर करू. झालंच तर तिथे मुक्काम करू. नंतर मग सेकंड डे असणार आहे आपला, थर्ड डे असणार आहे आपला गाणगापूरला. आणि मग तिकडनं येता जर एखादा स्पॉट झाला तर तो. तर चॅनलला करता बघायचा आहे पूर्ण. चॅनलला कनेक्ट राहा. जर मोठा व्हिडिओ झाला तर 2 पार्टमध्ये येईल, नाहीतर मग आपण बघू व्हिडिओ पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि मंदिर पण दाखवण्याचा प्रयत्न करू. चलो. आता रात्रीचे 2:15 वाजले. थांबलोय आम्ही चहा यायला. गरम चहा आणतोय गणेश. कसं वाटतंय मग? झोप लागते. त्यानंतर मस्त तर CNG पंप दिसला. खूप वेळ झाला शोधत होतो आम्ही. तर फायनली आम्हाला CNG पंप भेटलेला. मग इथे CNG वगैरे भरला आणि मग नंतरून परत पुढच्या प्रवासाला निघालो. किती वाजलेत? 3:59. येते का झोप? पिऊ पिऊ तर आम्ही इथं फायनली तुळजापूरला पोचलो आणि मला वाटतं 5:30-6च्या दरम्यान पोचलो असणार आहे. त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तर फायनली इथे आमचं दर्शन झालं आणि जास्त वेळ नाही लागलं, 15-20 मिनटात दर्शन घेऊन आम्ही बाहेरही आलो. कारण आमचं दर्शनाच्या वेळेस देवीची आंघोळ चालली होती आणि गर्दी पण नव्हती. पण आमचं दर्शन झाल्यानंतर एवढी गर्दी झाली बाहेर. आणि जास्त करून तर नवरदेव नवरीच, कारण प्रत्येकाचं लग्न झालं आहे, प्रत्येकजण दर्शनाला येतं. त्यामुळे खूप नवरदेव नवरी बघायला भेटत होते. तर खूप छान असं दर्शन झालं, मस्त वाटलं. आणि सकाळचं असं छान वातावरण त्याही मंदिरात, तर खूप मस्त वाटत होतं. आणि इथं साईडला बघू शकता तुम्ही, तर देवीला नेसवलेल्या साड्या इथे विकत होते. पण रेट खूप होते, 1200, 1500, 2000, 2500 असे रेटने ते लोक विकत होते इथे साड्या. आम्ही घ्यायला गेलो पण नाही घेतली. इथे आम्ही आत्ता निघालो तुळजापूरवरून. आत्ता चाललो आहे अक्कलकोटला. तर मध्ये तर थांबावं लागेल आता नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर दर्शन तर खूप छान झालं आमचं. तर बघू आता पुढे जाऊ काय कसा प्रवास होतो. पिहू कशी साथ देते ते बघूयात. पिहू काय घेतलं तू? काय घेतलं? मोबाईल. कोणाचा फोन आला? पिऊचा फोन आला. इथे फायनली आमचा अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला आणि खूप एक्साइटमेंट होती मला की मी कधी अक्कलकोटला पोहोचलं आणि मला कधी स्वामींचं दर्शन मिळेल आणि कसं होईल, व्यवस्थित होईल की नाही, ते असं झालं होतं. त्यामुळं असं वाटत खूप खुश होती मी. तर आणि हे बघू शकता मस्त झोपलेत. त्यांना गाडी चालू झाली की त्यांना झोपच खूप येते
आणि मी हा व्हिडिओ जेव्हा काढला तेव्हा त्यांना माहीतच नव्हतं. तर असा माझा अक्कलकोटचा प्रवास चालू झाला आमच्या सगळ्यांचा. तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये करणार आहे. तर अक्कलकोटचं आम्ही काय मजा केली, स्वामींचं कसं दर्शन झालं हे बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की येणार आहे. तर पुढचाही व्हिडिओ नक्की बघा. असं चॅनलला कनेक्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.